धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगाव पारी परिसरामध्ये कांक्रिया लॉन्स जवळ प्रणव शिंदे आणि त्याचा मित्र विनय नेरकर हे दोघेही आपल्याजवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यांना दोघांनाही जेरबंद केलं। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आपल्या पथकाला आदेश दिले। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तरुणांची झाडाझडती घेतली असता प्रणव शिंदे याच्या कमरेला बनावट गावठी पिस्तूल आढळून आले, तर विनय नेरकर याच्या खिशामध्ये मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस आढळून आले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयित दोघांना ताब्यात घेतलं असून या दोघा आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे पिस्तूल कुठून आणि कसे आले तसंच अजून कोणत्या गुन्ह्यात याचा सहभाग आहे का याचा कसून तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली। स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की 2 आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत। त्या अनुषंगाने आपण रेकी केली असता आपण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेले आहेत। प्रणव किशोर शिंदे हा वय वर्ष 20 आहे आणि विनय नेरकर हा वय वर्ष 23 आहे। हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत। याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते। त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे। त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करतो। NTV न्यूज मराठी धुळे।